इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रमातील गणिताच्या पाठ्यपुस्तकातील सराव संच 8.1 आता आपण सोडवणार आहोत। प्रश्न आहे, आकृतीचे निरीक्षण करून खालील सारणी पूर्ण करा। तर इथं आकृत्या आपल्याला 3 आकृत्या दिलेल्या आहेत आणि ही सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे। दिलेली आकृती त्रिकोण ABC अशी आहे। त्रिकोणाचे शिरोबिंदू बिंदू A, बिंदू B, बिंदू C, शिरोबिंदू बिंदू A, बिंदू B, बिंदू C। त्रिकोणाच्या बाजू बाजू AB, बाजू BC आणि बाजू AC। त्रिकोणाचे कोन कोन A, कोन B, कोन C। दुसरा त्रिकोण आहे त्रिकोण LMN, शिरोबिंदू बिंदू L, बिंदू M, बिंदू N। त्रिकोणाच्या बाजू बाजू L, M, बाजू M, N, बाजू L, N। आणि कोन कोन L, कोन M, कोन N। पुढचा त्रिकोण आहे त्रिकोण XYZ। त्रिकोणाचे बिंदू बिंदू X, बिंदू Y, बिंदू Z। बाजू त्रिकोणाची बाजू X, Y, बाजू YZ, बाजू XZ। कोन त्रिकोणाचा कोन X, कोन Y, कोन Z। प्रश्न दुसरा, शेजारील आकृतीचे निरीक्षण करून सर्व त्रिकोणांची नावे लिहा। इथे आपल्याला ही त्रिकोणाची आकृती दिली आहे आणि ह्या त्रिकोणात बरेच लहान लहान त्रिकोण आपल्याला इथे दिसत आहेत, त्यांची आपल्याला इथे नावं लिहायची आहेत। सगळ्यात मोठा त्रिकोण त्रिकोण ABC। त्रिकोणाचं चिन्ह या ठिकाणी आपण वापरणार आहोत, त्रिकोण ABC। त्रिकोण हा वरचा त्रिकोण ADE, ADE। त्रिकोण हा उलटा दिलेला आहे तो त्रिकोण DEF, DEF। त्रिकोण त्याच्या खालचा FBC, FBC। इकडे या दिशेने दिसतो एक त्रिकोण त्रिकोण DFB, त्रिकोण DFB। पुढचा त्रिकोण इकडच्या बाजूचा त्रिकोण EFC, EFC। आता अजून काही त्रिकोण दिसत आहेत का आपल्याला? तर बघा या ठिकाणी DE आणि B हा एक त्रिकोण दिसतोय, DEB, त्रिकोण DEB। आणि तसाच इकडे सुद्धा दिसतोय एक त्रिकोण DEC, त्रिकोण DEC। अजून काही त्रिकोण आहेत का? तर हा त्रिकोण EBC असा एक त्रिकोण आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे, त्रिकोण EBC। आणि तसाच या बाजूला पण एक त्रिकोण दिसतोय, त्रिकोण DBC।
अजून काही त्रिकोण दिसत आहेत का इथं? बघा या ठिकाणी ABE असा एक त्रिकोण दिसतो आहे. ABE त्रिकोण ABE आणि इथून एक दिसतोय त्रिकोण EBC. त्रिकोण EBC 12 त्रिकोण या आकृतीत दिसत आहेत. प्रश्न 3. बाजूच्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आपल्याला आणि हे प्रश्नांची उत्तरं सांगायची आहेत. त्रिकोणाचे नाव लिहा. त्रिकोण PQR. PQR. त्रिकोणावरील बिंदूंची नावे लिहा. त्रिकोणावरील बिंदू PFQRE, बिंदू P, बिंदू F, बिंदू Q, बिंदू R, बिंदू E. त्रिकोणावरील. त्रिकोणाच्या अंतर्भागातील बिंदू कोणते? त्रिकोणाचा अंतर्भाग हा. अंतर्भागातील बिंदू बिंदू A, बिंदू B, बिंदू C. त्रिकोणाच्या बाह्य भागातील बिंदू कोणते? बाह्य भागातील बिंदू G, बिंदू D, बिंदू G व बिंदू D. आता पुढचा प्रश्न आहे त्रिकोणी क्षेत्रातील बिंदूंची नावे लिहा. त्रिकोणी क्षेत्र म्हणजे काय? तर हा त्रिकोण आणि त्याचा अंतर्भाग म्हणून त्रिकोणी क्षेत्र तयार होते. मग त्रिकोणी क्षेत्रातील म्हणजे हे त्रिकोणावरचे आणि त्रिकोणामधील अंतर्भागातील बिंदूंचे नाव आपल्याला लिहायचे आहेत. बिंदू P, बिंदू Q, बिंदू R, बिंदू F, बिंदू E, बिंदू A, बिंदू B आणि बिंदू C. तर ही सर्व त्रिकोणी क्षेत्रातील बिंदूंची नावे आहेत.